नमस्कार मित्रांनो, आज आपण पी एम किसान सन्मान निधी याची ई-के-वाय-सी कशी करायची घरबसल्या मोबाईलमधून ते पाहणार आहोत. किंवा आपण ज्यांची के-वाय-सी झालेली नाही आहे त्यांची पण के-वाय-सी कशी करायची किंवा स्टेटस तुमची के-वाय-सी झाली की नाही ते आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलच्या सर्वप्रथम आपल्याला क्रोम विंडोमध्ये यायचं आहे. क्रोममध्ये आल्यानंतर क्रोमची सेटिंग करून घ्यायची आपल्याला. क्रोममध्ये सर्वप्रथम सेटिंगमध्ये जाऊन डेस्कटॉप साईट या सेटिंगला ऑन करायचं आहे. गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे पी एम किसान सन्मान निधी. हे टाईप केल्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट येईल ओपन होईल ती वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. तुमच्यासमोर असं आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो येईल. वेबसाईट जी आहे ती थोडीशी आपल्याला खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर आपल्यासमोर फार्मर्स कॉर्नर आहे. एक फार्मर्स कॉर्नरच्या खाली ई-के-वाय-सी हा ऑप्शन आहे. तर आपल्याला ई-के-वाय-सी ऑप्शनला क्लिक करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आधार नंबर टाकून सर्च करण्याचा ऑप्शन येतो. आधार नंबर तुम्ही तुमचा इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मी आधार नंबर माझा टाकून घेतो. आधार नंबर टाकल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आता माझी ऑलरेडी के-वाय-सी डन झालेली आहे. ई-के-वाय-सी ऑलरेडी डन सांगते. जर का तुमची के-वाय-सी झालेली नसेल तर तुमच्यासमोर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येतो. जो काय ओ-टी-पी असेल तो ओ-टी-पी तुम्ही तिथं टाकून सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमच्यासमोर पण असं पेज येईल की युअर के-वाय-सी डन. माझं ऑलरेडी डन आलं आहे, तुमचं डन येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. आजची माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.